नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळाची दाहकता जाणवू लागलेली आहेत। नाशिकच्या 273 गावांमध्ये व 655 वाड्या वस्त्यांमध्ये 286 टँकरद्वारे पाणी पुरवठा सध्या केला जात आहे। आपण आहोत नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड या गावी। या ठिकाणी आपण बघू शकतो टँकरद्वारे या ग्रामस्थांना पाणी दिले जात आहे। टँकरद्वारे इथं पाणी भरण्यासाठीची गर्दी झालेली आहे। साधारण 15 दिवसांनी या ठिकाणी टँकर येतो आणि त्यातनं नागरिकांना पाणी दिले जात आहे। हे पाणी देखील या लोकांना पुरत नाहीये आणि पाणी देखील गढूळ येत आहे। स्थानिक काही नागरिक आहेत आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार। दादा, काय परिस्थिती पाण्याची? परिस्थिती लय अवघड आहे आमची। तर सर्व लोक ऊस तोडीला होते तोपर्यंत आम्हाला पाणी पुरायचं। आता काय पाणी पुरत नाही, लेबर खूप वाढलेली आहे आमची। तर आमच्या जवळ 2-2 टाके आहे। ते टाकी आमचे 2 ते 3 दिवस पुरत आहे, तुम्ही 15 दिवसांनी पाणी द्यायचं। आम्हाला लय हाल होते आमची। तर आम्हाला हांडे घेऊन बाहेर पळावं लागतं। विहिरीला पाणी नाही, गुरं आहे आमच्या जवळ, त्या गुरांना पाणी कुठून पाजायचं? आता लेबर काय परिस्थिती आहे तुमच्या गावची पाण्याची? आमच्या गावात कम से कम 3 दिवसाआड तरी आम्हाला पाणी आलं पाहिजे। तर आम्हाला डायरेक्ट 15 दिवसाआड पाणी येतंय, तर आम्ही काय करायचं? इथं पाण्याची खूप अवकळ आहे। कंपनीवाले आलेले तेव्हापासून आम्हाला पाणी नाही। आम्हाला फक्त 3 दिवस पाणी पुरतं। आम्हाला विहिरीवर जावं लागतं आणि आमच्याकडे गाई आहे, गोर आहे, त्यांना पाणी कुठून पाजायचं आम्ही? काय मागणी शासनाकडे तुमची? काय मागणी आहे? पाण्याचीच मागणी। तर आम्हाला एकच पाहिजे की आम्हाला 3 ते 4 दिवसात आम्हाला टँकर यावे, एवढंच आमचं म्हणणं आहे। एकंदरीतच दुष्काळाची दाहकता आता ग्रामीण भागात जाणवू लागलेली आहे। पिंपरखेड या गावी आपण आहोत। तिथे साधारण 15 दिवसाला एक टँकर मिळतो, जो की नागरिकांना 2 ते 3 दिवसात जे काही पाणी भरलेलं आहे ते संपून जातं आणि पुढचे काही दिवस मात्र हंडा डोक्यावर घेऊन भटकंती करावी लागते। हे झालं माणसांचं। जनावरांची देखील तीच परिस्थिती आहे, त्यांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे। त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी 10 दिशा भटकंती करण्याची वेळ आलेली आहे। संदीप जेजुरकर, ABP माझा, नांदगाव, नाशिक। लढत ही तुल्यबळ होईल